नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। आज आपण माडा रिक्रूटमेंट फॉर सिव्हिल इंजिनियरचे डिटेल्स बघणार आहोत। तर माडाने एक ॲडव्हर्टाइजमेंट प्रोव्हाइड केलेली आहे सिव्हिल इंजिनियरसाठी। सिव्हिल इंजिनियरच्या एक जवळपास 4 पोस्टसाठी वॅकन्सी त्यांनी दिलेल्या आहेत। तर आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत आपण, त्यामध्ये वॅकन्सी किती आहेत, कुठल्या पोस्टसाठी किती वॅकन्सी आहेत, त्यानंतर क्वालिफिकेशन आणि एलिजिबिलिटी काय आहे पर्टिक्युलर पोस्टसाठी, देन सिलेबस अँड वेटेजेस, पर्टिक्युलर टॉपिकला किती वेटेजेस आहेत, किती क्वेश्चन्स येणार आहेत, किती मार्क्ससाठी क्वेश्चन्स असेल, देन एक्झाम पॅटर्न, माडा एक्झाम जी कंडक्ट करणार आहे त्या एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, किती आवर्स ऑफ एक्झामिनेशन असेल, देन किती क्वेश्चन्स असतील, राईट, टेक्निकल अँड नॉन टेक्निकल टॉपिक्स, बिकॉज इट इज एक्झाम फॉर सिव्हिल इंजिनियर, बट तरी त्यामध्ये काही टेक्निकल आणि काही नॉन टेक्निकल टॉपिक्स आहेत, ते पण आपण डिटेल्समध्ये बघूया त्यात काय काय सब्जेक्ट्स इन्क्लुडेड आहेत ते। देन स्टडी मटेरियल, व्हॉट स्टडी मटेरियल यू शुड रेफर फॉर द एक्झामिनेशन, देन what are the courses, batch and test series offered by the exam study, and then last, that is strategy and approach, what should be your strategy and approach for the examination. So let's start, let's begin with the vacancies. Now there are 4 posts through this advertisement. One is executive engineer, deputy engineer, assistant engineer and junior engineer. So how many posts? There are 13 posts for executive engineer. Deputy engineer च्या पण 13 पोस्ट आहेत, असिस्टंट इंजिनियरच्या 30 पोस्ट आहेत आणि सर्वात जास्त ज्युनियर इंजिनियर्सच्या जवळपास 119 पोस्ट आहेत, राईट। नाउ आता ह्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, तर त्याच्यासाठी एलिजिबिलिटी और क्वालिफिकेशन पण काय वेगवेगळं आहे। तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी तुम्हाला डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग प्लस किती वर्षाचा अनुभव पाहिजे, मिनिमम 7 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे। देन नेक्स्ट इज डेप्युटी इंजिनियर, ओके। डेप्युटी इंजिनियरसाठी तुम्हाला डिग्री इन सिव्हिल इंजिनियर इज द क्वालिफिकेशन रिक्वायर्ड, प्लस तुम्हाला मिनिमम 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे। अँड असिस्टंट इंजिनियर, दॅट इज याच्यासाठी तुम्हाला कुठलाही एक्सपिरियन्स लागणार नाही, यासाठी तुम्हाला फक्त काय लागेल, डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग। ज्युनियर इंजिनियरसाठी तुम्हाला डिग्री नाही तर डिप्लोमा इज कंपल्सरी इन सिव्हिल इंजिनिअरिंग। शेवटच्या ज्युनियर इंजिनियरच्या पोस्टसाठी तुम्हाला डिप्लोमा कंपल्सरी लागेल। डिग्री केलेला विद्यार्थी यासाठी एलिजिबल नाही आहे, त्याला डिप्लोमा हा कंपल्सरी लागेल। नाव एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर ह्या क्लास 1च्या पोस्ट आहेत, असिस्टंट इंजिनियर ही क्लास 2 ची पोस्ट आहे आणि ज्युनियर इंजिनियर ही क्लास 3 ची पोस्ट आहे, ओके। नाउ लेट्स सी व्हॉट आर दी वेरियस सब्जेक्ट्स इन्क्लुडेड इन दी सिलेबस। आता सिलेबस बघूया। तर सिलेबस 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे, एक आहे नॉन टेक्निकल आणि दुसरा आहे टेक्निकल। दोन्ही पार्ट्स 100-100 मार्क्सचे आहेत। नॉन टेक्निकल 100 मार्क्सचं असेल, टेक्निकल 100 मार्क्सचं असेल, ओके। सो नॉन टेक्निकलमध्ये कुठले कुठले टॉपिक्स इन्क्लुडेड आहेत बरं? नॉन टेक्निकलमध्ये आहे मराठी, त्याचे 25 मार्कासाठी 25 क्वेश्चन्स असतील, राईट, 1 मार्क फॉर ईच क्वेश्चन। इंग्लिश आहे, जनरल नॉलेज आहे आणि जनरल इंटेलिजन्स आहे। प्रत्येकी 25-25-25 क्वेश्चन्स असणार आहेत 25 मार्कासाठी। सो टोटल इज 100 क्वेश्चन्स फॉर 100 मार्क्स, ओके। टेक्निकलमध्ये 100 मार्क्स असणार आहेत, पण क्वेश्चन्स किती असणार आहेत, 50, म्हणजे ईच क्वेश्चन इज गोइंग टू कॅरी 2 मार्क्स, ओके। इथे तुम्हाला कमी क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, इथे जास्त क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे। तुम्हाला टोटल 2 आवर्समध्ये किती क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, याचे 100 आणि हे 50, 150 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, म्हणजे 150 क्वेश्चन इन 120 मिनिट। सर्वात टाइम कन्झ्युमिंग कुठला पार्ट असेल यामध्ये? सर्वात टाइम कन्झ्युमिंग हा पार्ट असेल, जनरल इंटेलिजन्स। जनरल नॉलेज सिंपल, येते नाही येत यावर जास्त विचार करू शकत नाही आपण। इंग्लिश मराठी पण जास्त टाइम कन्झ्युमिंग नसणार आहे। टेक्निकल यानंतर, जनरल इंटेलिजन्स नंतर तुमचा टाइम कोण कन्झ्युम करणार आहे, तर टेक्निकल, ओके।
नेक्स्ट लेट्स सी दी सब टॉपिक्स इन्क्लुडेड इन ईच सब्जेक्ट. प्रत्येक सब्जेक्टमध्ये कुठले सब टॉपिक त्यांना एक्सपेक्टेड आहे. वाय आय एम सेइंग एक्सपेक्टेड आहे बिकॉज मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि जनरल इंटेलिजन्ससाठी माडाने असा काही सिलेबस प्रिस्क्राईब केलेला नाही आहे. पण प्रिव्हियसली ज्या काही एक्झाम कंडक्ट केलेल्या आहेत गव्हर्नमेंट एजन्सीजनी त्यावरून आपण काय केलेलं आहे, एक सिलेबसचा अंदाज घेतलेला आहे की या मराठीमध्ये ह्या टॉपिक इन्क्लुडेड असू शकतात. तर मराठीमध्ये बेसिकली 3 पार्ट्समध्ये तुमचा सिलेबस डिवाइड करता येतो. एक तर व्याकरण, शब्दसंग्रह आणि तिसरा उतारा. ओके, तर व्याकरणामध्ये काय काय येतं, शब्दाच्या जाती, समास, संधी, काळ, अलंकार, प्रयोग, वाक्य रूपांतर, वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण. त्यानंतर आहे शब्दसंग्रह. सोपा पार्ट असतो, पण हा जर पार्ट तुम्ही रीड केला नाही तर हा पार्ट पण न जमण्यासारखा होऊन जातो. थोडीशी यावर पण रीडिंग लागते. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, मनी. सोपा पार्ट आहे, स्कोरिंग पार्ट आहे. ओके, शब्दसंग्रह सोपा आणि स्कोरिंग पार्ट. उतारा एक प्लस पॉइंट तुम्हाला उतारा असू शकतो. राईट, जर उतारा असेल तर त्यामध्ये थोडासा तुम्हाला एक प्लस पॉइंट असेल, एक स्कोरिंगसाठी चान्स असेल. त्यानंतर इंग्लिश. नाव इंग्लिशमध्ये पण तुम्ही काय करू शकता, 3 पार्ट्समध्ये त्या टोटल सब्जेक्टला डिवाइड करू शकता. एक तर ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि तिसरा पॅसेज. ग्रामरमध्ये काय काय करायचं आहे बरं, इंग्लिशच्या ग्रामरमध्ये चेंज दी व्हॉइस असेल, डिग्री असेल, ओके, क्लॉजेस असतील, टेन्स असतील, पार्ट्स ऑफ स्पीच असेल, क्वेश्चन टॅग असेल. व्होकॅब्युलरीमध्ये जसं मराठीमध्ये होतं तसंच सिनॉनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, इडियम्स असतील, फ्रेजेस असतील आणि एक पॅसेज असू शकतो. ओके, सो मराठी आणि इंग्लिश जर अप्रोच जर बघितला किंवा सिलेबस जर बघितला तर इट्स अ काइंड ऑफ सिमिलर थिंग. ठीक आहे. नेक्स्ट दॅट इज जनरल नॉलेज. आता जनरल नॉलेज म्हटल्यावर ते जनरल असणार, त्यासाठी काही पर्टिक्युलर टॉपिक आपल्याला फिक्स करता येणार नाहीत किंवा सांगता येणार नाहीत की यावरच प्रश्न असेल म्हणून. पण जनरली जनरल नॉलेज म्हटलं की करंट अफेअर्स हा एक त्यांचा फेमस टॉपिक असतो. करंट अफेअर्स म्हणजे जवळपास 25 क्वेश्चन्स असतील तर जवळपास 8 ते 10 क्वेश्चन शुअर शॉर्ट करंट अफेअर्सवर असतात, म्हणजे असतातच. राईट, मग काही एन्व्हायरमेंट रिलेटेड असू शकतात, काही रिसेंट इव्हेंट झालेले असतील एन्व्हायरमेंट रिलेटेड, बिकॉज देर इज टू मच डिस्कशन्स गोइंग ऑन इन दी एन्व्हायरमेंट फील्ड. देन इकॉनॉमी असेल, इकॉनॉमीवर काही बेसिक क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आणि पॉलिटी आणि हिस्ट्री जे की जनरली एक 4-5 क्वेश्चन्स प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जातात. त्यानंतर आहे जनरल इंटेलिजन्स. जसं की मी तुम्हाला सांगितलं, सर्वात टाइम कन्झ्युमिंग जो सब्जेक्ट, जो टॉपिक असणार आहे तो आहे जनरल इंटेलिजन्स. यामध्ये काय बरं, तुम्हाला प्रॅक्टिस करणं अगदी गरजेचं आहे. विदाऊट प्रॅक्टिस या सब्जेक्टला जर तुम्ही एक्झाममध्ये अप्रोच कराल तर यू आर गोइंग टू वेस्ट युअर टाइम. त्यामुळे या सब्जेक्टसाठी तुम्हाला आत्ता वेळ देणं गरजेचं आहे. यामध्ये काय आहे बरं, जनरली सिलॉलिजम, सिटिंग अरेंजमेंट, ब्लड रिलेशन, डिरेक्शन्सवर सोपे एक्झाम्पल्स असू शकतात. कोडिंग, डिकोडिंग, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, सिरीज, नॉन व्हर्बल रिझनिंग. ओके, याची प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे. ॲटलिस्ट प्रत्येक टॉपिकवर एक 10 ते 12 MCQ और क्वेश्चन सॉल्व करणं तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. ॲटलिस्ट म्हणतोय मी. ओके, यापेक्षा जास्त तुम्ही नक्कीच करू शकता. हा झाला नॉन टेक्निकलचा. नॉन टेक्निकलमध्ये मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि जनरल इंटेलिजन्स हे 4 सब्जेक्ट आहेत. ईच सब्जेक्ट कॅरिंग 25 मार्क्स, टोटल इज 100. ना आता टेक्निकलमध्ये बघा त्यांनी बायफर्गेशन केलेलं आहे. का बरं बायफर्गेशन केलेलं आहे, बिकॉज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियरसाठी डिग्री इज दी मिनिमम क्वालिफिकेशन. राईट, आणि शेवटचा जो ज्युनियर इंजिनियर आहे त्यासाठी डिप्लोमा इज मस्ट. त्यामुळे ज्युनियर इंजिनियरचा जो टेक्निकल सिलेबस आहे तो या एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी आणि असिस्टंटपेक्षा कसा आहे, थोडा वेगळा आहे. ते आपण डिस्कस करूया. तर टेक्निकलमध्ये बघा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियरसाठी एक 7 ते 8 सब्जेक्ट दिलेले आहेत. ॲज अन सिव्हिल इंजिनियर आपण काय करतो, सिलेबसला प्रत्येक वेळी 2 पार्टमध्ये डिवाइड करतो, एक तर स्ट्रक्चर आणि नॉन स्ट्रक्चर. राईट, मग यामध्येही तसं करू शकता तुम्ही. राईट,
स्ट्रक्चरमध्ये काय काय एक्सपेक्टेड आहे बरं यांना? स्ट्रक्चरमध्ये 3 सब्जेक्टेड एक्सपेक्टेड आहेत त्यांना. कुठले कुठले? तर सॉम, RCC आणि तिसरा आहे स्टील. तुम्ही म्हणाल सर सिलेबसमध्ये सॉमचं नावच दिसत नाही आहे. सर मेकॅनिक्स इज नथिंग बट सॉम ओनली. तुम्ही जर सिलेबस इन डिटेल जर बघितला ना, सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन रिलेशनशिप, मोअर सर्कल, सिंपल बेंडिंग थेअरी, हे काय आहे? सॉमच आहे. ओके, इट इज नॉट मेकॅनिक्स बट मोर ऑफ सॉम ओनली. हा झाला तुमचा स्ट्रक्चरल पार्ट. एवढे 3च सब्जेक्ट करायचे तुम्हाला. कुठले कुठले? सॉम, RCC आणि स्टील. त्यानंतर नॉन स्ट्रक्चरमध्ये जर बघितले तर बघा इथे तुम्हाला काय दिसते? एक जिओटेक, हा कॉन्क्रीट. कॉन्क्रीट काय आहे? कॉन्क्रीट इज नथिंग बट RCC ओनली. ओके, आणि हा स्टील आहे. तर स्ट्रक्चरमध्ये 3 सब्जेक्ट. नॉन स्ट्रक्चरमध्ये बघा एक जिओटेक्निकल इंजिनिअरिंग आहे, दॅट इज सॉइल मेकॅनिक्स अँड फाउंडेशन इंजिनिअरिंग. नंतर FM आहे. ओके, नंतर कुठला आहे? FM. ओके, त्यानंतर इथे आहे सर्वे. सर्वेच्या अगोदर मी थोडं एन्व्हायरमेंट लिहितो, काय ते थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला. त्यानंतर आहे सर्वे. आलं लक्षात? नॉन स्ट्रक्चरचे 4 सब्जेक्ट, जिओटेक्निकल, FM, एन्व्हायरमेंट आणि सर्वे. आणि इकडे स्ट्रक्चरचे 3 सब्जेक्ट, दॅट इज सॉम, स्टील, RCC. असे मिळून तुम्हाला तिकडे 3 आणि हे 4, टोटल 7 सब्जेक्ट प्रिपेअर करायचे आहेत. कशासाठी? एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि असिस्टंट सिव्हिल इंजिनियर. नाव आता बघूया ज्युनियर इंजिनियरसाठी आणि नंतर डिस्कस करूया कंबाईन. तुम्ही जर दोन्हीसाठी जर अप्लाय केला असेल तर कंबाईनली तुम्हाला कसं स्ट्रॅटेजी वापरता येईल आणि कसा अभ्यास करता येईल. ओके, ज्युनियर इंजिनियरसाठी बघा इथे पण तुम्हाला तेच सब्जेक्ट आहेत. कुठले कुठले? स्ट्रक्चर पार्ट जर बघितला तर सॉम आहे, हे सॉमचाच पार्ट आहे. त्यानंतर काय आहे तुमचं? RCC आहे. त्यानंतर काय आहे? स्टील आहे. ओके, हे 3 सब्जेक्ट तर आहेत, हे कॉमन आहेत. तिकडे पण आहे, इकडे पण आहे. त्यानंतर काय आहे तुमचं? BCM. BCM म्हणजे MES साठी जो सब्जेक्ट असतो BCM, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल. बघा इथे 2 सब्जेक्ट वेगवेगळे केलेले आहेत. कन्स्ट्रक्शन मटेरियल एक सब्जेक्ट आहे आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन एक मटेरियल आहे. दोन्ही मिळून त्याला काय म्हणू शकतो आपण? BCM. त्यानंतर अजून एक सब्जेक्ट आहे इथे बघा, कॉन्क्रीट. ॲक्च्युली हा सिलेबस जो आहे तो कसा आहे? टोटली डिप्लोमा लेवलचा सब्जेक्ट आहे. बघा बरं, कॉन्क्रीटच्या सब पार्टमध्ये जर बघितलं तुम्ही तर किती सोपे सोपे टॉपिक आहेत. इन्ग्रेडियंट्स ऑफ कॉन्क्रीट, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीट, वॉटर सिमेंट रेशिओ, वर्केबिलिटी. एक हार्डली तासाभरात होण्यासारखा टॉपिक आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, राईट? सो आय हॅव इन्क्लुडेड दीज 5 सब्जेक्ट. लेट्स से 1, 2, 3, 4, 5 हा स्ट्रक्चर पार्ट म्हणतो मी. आणि नॉन स्ट्रक्चरमध्ये बघूया काय काय आहे ते. नॉन स्ट्रक्चरमध्ये काय काय आहे? जिओटेक आहे का? हो, जिओटेक आहे. एन्व्हायरमेंट नाही, एन्व्हायरमेंट नाही आहे. सर्वे आहे. आणि एक नवीन सब्जेक्ट दिसतोय बघा मला इथे, इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. ओके, तर नॉन स्ट्रक्चरमध्ये किती सब्जेक्ट आहेत? 3 सब्जेक्ट आहेत. स्ट्रक्चरमध्ये 5 सब्जेक्ट आहेत. 5 + 3 किती झाले? 8. आणि एक आता आपण कॉमनली पण डिस्कस करणार आहे की दोन्हीसाठी कॉमन सब्जेक्ट्स कुठले आहेत ते. बिकॉज हा एक सब्जेक्ट बघा दोन्हीमध्ये कॉमन दाखवला असेल तुम्हाला, इंटरनेट बेसिक्स. तर यावर काही नाही, एक तुम्हाला बेसिक डिग्री लेवलपर्यंत इंटरनेटबद्दल काय नॉलेज असायला पाहिजे त्यावरचे काही क्वेश्चन्स असतील. पहिले तुम्ही जे पार्ट्स तुमच्या ओळखीचा आहे, जो तुम्ही 4 वर्ष शिकला आहेत, तो एक सुरुवातीला डिस्कस करूया, राईट? नाव आता बघा तुमची कॉमन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. म्हणजे असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांनी असिस्टंट सिव्हिल इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर दोन्हीसाठी अप्लाय केलेला आहे. मग त्यासाठी कॉमन सब्जेक्ट कुठले आहेत रे? कॉमन सब्जेक्ट जर बघितले मी इथे, सर कॉमन सब्जेक्ट कुठले कुठले आहेत बघा. स्ट्रक्चरमध्ये तर सॉम आहे, RCC आहे आणि स्टील आहे, राईट? आणि इकडे कुठले कुठले आहेत? जिओटेक आहे आणि सर्वे दिसला आहे मला दोन्हीकडे पण, राईट? हे 5 सब्जेक्ट कसे आहेत? कॉमन आहेत. असिस्टंट सिव्हिल इंजिनियरसाठी पण आहेत आणि डिप्लोमा होल्डर ज्युनियर इंजिनियरसाठी पण आहेत. असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांनी दोन्हीसाठी अप्लाय केलेले आहेत. ते काय करू शकतात? हे पहिले 5 सब्जेक्ट तुमचा फोकस असला पाहिजे. और तुम्ही पहिले हे 5 सब्जेक्ट सुरुवात इथनं करू शकता की जे
दोन्हीसाठी कसे आहेत, कॉमन आहेत. फक्त अभ्यास करताना अप्रोच कसा चेंज कराल, कारण की तुम्हाला काय करायचं, असिस्टंट सिव्हिल इंजिनियरची पण एक्झाम द्यायची आहे. त्या अप्रोच इथं कसा असला पाहिजे, थोडीशी डेप्थ कशी जायची, थोडीशी वाढवायची आहे या 5 सब्जेक्टसाठी, राईट. आणि अदर दॅन दॅट जर तुम्ही फक्त ज्युनियर इंजिनियरसाठी फोकस करत असाल, ज्युनियर इंजिनियरसाठी जर फोकस करत असाल, तर तुमचा अभ्यास हा डिप्लोमा लेवलपर्यंतच लिमिटेड असला पाहिजे. त्यात जास्त डेप्थ जाऊन काहीही उपयोग नाही. पण असे फार कमी लोक आहेत जे फक्त ज्युनियर इंजिनियर टार्गेट करतायत, कारण की मॅक्झिमम लोक हे डिग्री करणारे असतात डिप्लोमानंतर, राईट. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, टार्गेट दोन्ही एक्झाम करायचे, असिस्टंट सिव्हिल इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर पण. फक्त इथे काय करायचे, आपल्याला या 5 सब्जेक्टची थोडीशी डेप्थ वाढवायची आणि बाकी जे अनकॉमन सब्जेक्ट असतील ते वेगवेगळे त्या एक्झामसाठी त्या सिलेबसप्रमाणे काय करायचे आहेत, स्टडी करायचे आहेत. ओके, नाव हा झाला सिलेबसचा पार्ट, राईट. नाव लेट्स टॉक अबाउट दी बॅचेस which are we are going to conduct live sessions also, recorded sessions also. आपल्याकडे माडासाठी एक लाईव्ह पण बॅच चालू असणार आहे, रेकॉर्डेड व्हिडिओज पण असणार आहेत. सोबत थेरॉटिकल तर बरंचसं डिस्कशन होईलच, पण त्यासोबत आपण काय करणार आहे, MCQ सेशन्स पण ठेवणार आहेत. कारण की थेरी पार्ट नुसता डिस्कस करून काही उपयोग नाही. त्यावरचे जर जोपर्यंत तुम्ही MCQ सॉल्व करत नाही तोपर्यंत तो पार्ट तुमचा काय होईल, क्लिअर होणारच नाही. त्यामुळे सायमल्टेनियसली जसा तुम्ही थेरॉटिकल पार्ट संपवणार तसं आपण काही MCQ सेशन्स पण त्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर टेस्ट सिरीज पण असणार आहे, राईट. इट विल बी प्युअरली बेस्ड ऑन दी विचेवर पोस्ट और विचेवर एक्झाम यू आर अपेअरिंग फॉर. जर एक्झिक्युटिव्ह डेप्युटीसाठी असेल, असिस्टंटसाठी असेल तर ती टेस्ट सिरीज त्याप्रमाणे असेल, ज्युनियर इंजिनियरसाठी असेल तर ती त्या सिलेबसप्रमाणे असेल. ओके, टेस्ट सिरीज अँड स्टडी मटेरियल काय प्रोव्हाइड केलं जाईल, लेक्चर्स तर तुम्हाला करायचेच आहेत. लेक्चर्स अटेंड केल्यानंतर यू विल बी प्रोव्हाइडेड विथ दी PDF फॉर्मॅट नोट्स. PDF फॉर्मॅट नोट्स असतील ज्या तुम्हाला रिव्हिजनसाठी परत कामाला येतील, राईट. त्यानंतर MCQ प्रॅक्टिस सेट पण प्रोव्हाइड केले जातील. ओके, क्लासमध्ये जे काही MCQ आपण घेणार आहेत पण ते एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत आपण घेऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला 100 ऑफ MCQ जर प्रॅक्टिस करायचे असतील देन वी आर गोइंग टू प्रोव्हाइड दी MCQ प्रॅक्टिस सेट. ओके, सो एक्झाम स्टडीच्या प्लॅटफॉर्मवर हा कोर्स तुम्हाला अवेलेबल असेल फॉर माडा, राईट. त्यानंतर व्हॉट शुड बी युअर स्ट्रॅटेजी. ॲट लास्ट वी आर टॉकिंग अबाउट द स्ट्रॅटेजी, बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कसं टार्गेट करायचं आहे, सो बेसिकली ईच टॉपिक कसा करायचा आहे तुम्हाला, मस्ट रीड. कुठलाच टॉपिक सोडायचा नाही आहे, ॲटलिस्ट एकदा तरी वाचून झाला पाहिजे, राईट. मग त्याची डिफिकल्टी लेवल जर एक्झाममध्ये जास्त डिफिकल्ट असेल मे बी आपल्याला क्वेश्चन जमणार नाही. पण कधी काय होतं, डिफिकल्टी लेवल फार म्हणजे कमी असते, फार इझी क्वेश्चन्स विचारले जातात. आपण तो टॉपिक एकदाही जर वाचलेला नसेल देन वी आर नॉट एबल टू सॉल्व द व्हेरी सिम्पलेस्ट व्हेरी इझिएस्ट टाईप ऑफ क्वेश्चन ऑल्सो. त्यामुळे ॲटलिस्ट 1 रीडिंग तरी गरजेची आहे, राईट. नाव most of the exams are targeting non-technical syllabus also. Non-technical parts हा most of the exams मध्ये आता इन्क्लूड होतोय. तुम्ही बघितलं असेल MESचा आता रिसेंटली जो सिलेबस चेंज झालेला आहे त्यामध्ये मराठी इंग्लिश पहिले टेक्निकल 60 मार्काचं होतं, आता ते टेक्निकल त्यांनी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे, राईट. त्यामुळं हा माडासाठी केलेला अभ्यास तो पुढे तुम्हाला कामातच येणार आहे. त्यामुळं नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स तुम्हाला चांगले प्रिपेअर करायचे आहेत. जवळपास 50% वेटेजेस जे आहे ते या एक्झाममध्ये नॉन टेक्निकल सब्जेक्ट्सला आहेत. त्यामुळं विथ टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला बाकीच्यांपेक्षा काही वेगळं करायचं आहे तर तुम्हाला ते इथं करता येणार आहे नॉन टेक्निकलमध्ये. कारण की टेक्निकल सब्जेक्ट्स प्रत्येकानेच एकदा ना दोनदा अगोदर वाचलेले आहेत किंवा वाचणार आहेत. टेक्निकल प्रत्येकजणच करणार आहे. जो नॉन टेक्निकल करेल तो बाकीच्यांपेक्षा थोडा पुढे जाईल. डेली MCQ सॉल्विंग. जनरली अभ्यास सगळेच करतात, वाचन सगळेच करतात, पण ही गोष्ट फार कमी लोक करतात. डेली MCQ सॉल्विंग. एक टार्गेट ठेवा दिवसाचं, तुम्हाला एक 20 ते 30 मिनिमम म्हणतोय मी, यापेक्षा जास्त नक्कीच करू शकता. 20 ते 30 MCQ केल्याशिवाय
माझा दिवस संपणार नाही, मी झोपणार नाही. ठीक आहे. एक 20 ते 30 MCQ तुम्ही कुठल्या पण एका टॉपिकचे सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्ही तुमचा दिवस संपवायचा नाही. असं करता करता महिन्याभरात जर तुम्ही 30 MCQ रोज सॉल्व्ह करतो म्हटलं तर एक महिन्याभरात जवळपास तुमचे 1,500 MCQ सॉल्व्ह होतील. ओके, सो दॅट शुड बी युअर टार्गेट. नेक्स्ट, शॉर्ट नोट्स टू रिवाइज. काय होतं ना, जेव्हा तुम्ही टोटल सब्जेक्ट्स वाचून काढता, आता काय करताय, आता उद्या एक्झाम आहे, आज रिव्हिजन करायची आहे, तर रिव्हिजनसाठी तुमच्याकडे काहीतरी एक हँडी मटेरियल असलं पाहिजे की ज्यात मी सगळे सब्जेक्ट काय करेल ॲट ए टाईम रिवाईज करू शकेल. त्यामुळं जेव्हा फर्स्ट डेपासनं जेव्हापासनं तुम्ही अभ्यास सुरू करताय त्या दिवसापासनं तुम्ही शॉर्ट नोट्स बनवणं चालू करायला पाहिजे. ठीक आहे. शॉर्ट नोट्स दॅट विल बी व्हेरी युजफुल ॲट द टाईम ऑफ रिव्हिजन. जेव्हा टोटल सिलेबस तुमचा वाचून होईल तेव्हा तुम्हाला हे फार उपयोगाचं असेल. देन बेसिक फॉर्म्युला अँड डेफिनेशन्स. एक बघा, BMCच्या एक्झामचा एक्सपिरियन्स असा सांगतो की जेव्हा नॉन टेक्निकल पार्ट जेव्हा असतो एक्झाममध्ये तेव्हा टेक्निकल पार्ट काय होतं, थोडंसं त्याचं डिफिकल्टी लेवल कमी होऊन जाते. ज्युनियर इंजिनियरसाठी तर ऑफकोर्स डिफिकल्टी लेवल कशी असणार आहे, कमी असणार आहे. एव्हरीवन इज गोइंग टू स्कोर इन दॅट पार्ट. टेक्निकलमध्ये सगळेजण स्कोअर करणारच आहेत. नॉन टेक्निकलमध्ये जो स्कोअर करेल तो सिलेक्ट होणार आहे. तर बेसिक फॉर्म्युला अँड डेफिनेशन्स ह्या कशा पाहिजेत टेक्निकल पार्ट्समधल्या. काय होतं ना, बऱ्याच वेळा आपली अभ्यासाची डेप्थ एवढी वाढत एवढी जाते की आपल्याला जे बेसिक गोष्टी आहेत त्या विसरायला होऊन जातात. त्यामुळं बेसिक डेफिनेशन्स आणि बेसिक फॉर्म्युले हे पार्ट असले पाहिजे. त्या कंटिन्युअसली तुम्ही रीड केलं पाहिजे, कंटिन्युअसली तुम्ही ते वाचन केलं पाहिजे. ओके, दॅट शुड बी युअर स्ट्रॅटेजी टू अप्रोच फॉर माडा एक्झाम. ओके, तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेले आहे माडाचा लाईव्ह सेशन आणि रेकॉर्डेड सेशन्स पण होणार आहेत आणि तुम्ही MCQ सेशन्स पण आपण त्यात घेणार आहोत. टेस्ट सिरीज पण तुम्ही जॉईन करू शकता. हे सगळं कुठे अवेलेबल असणार आहे बरं, एक्झाम स्टडीच्या ॲपवर आणि एक्झाम स्टडीच्या वेबसाईटवर. यू कॅन डाउनलोड दी एक्झाम स्टडी ॲप फ्रॉम प्ले स्टोर अँड यू कॅन ऑल्सो विजिट दी वेबसाईट. Now, we have also launched a course for MPSC MES Prelim. ओके, प्रिलिमसाठी हा आपण कोर्स लॉन्च केलेला आहे. ॲपवर जाऊन तुम्ही हा कोर्स पण बघू शकता. काही फ्री कंटेंट पण आपण त्यात प्रोव्हाइड केलेला आहे. बघा, प्रत्येक सब्जेक्टसाठी तो कितीही छोटा जरी असला तरी आपण वेगवेगळी फॅकल्टी प्रोव्हाइड केलेली आहे प्रत्येक सब्जेक्टसाठी. सो यू प्लीज डू विजिट दी ॲप अँड यू जस्ट गो थ्रू दी फ्री कंटेंट फर्स्ट. बघा तुम्हाला कसं वाटते, काही सजेशन्स असतील, काही फीडबॅक असतील, तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा आणि यू कॅन गेट दी कोर्स. ओके, थँक्यू.